भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली लागतात की झाडाच्या वर हेच माहीत नसणारी मी आज चक्क थोडा वेळ शेतामधील गवत काढून 1000 रुपये कमवले. ते कसे काय चला पुढं सांगते. हॅलो, कसे आहात सर्वजण. दुपारची वेळ होती, घरातील सर्व कामं आटपली होती. घरामध्ये करमत नव्हतं म्हणून विचार केला चला शेतामध्ये जाऊन एक फेरफटका मारून यावं, कारण मला कोथिंबीरही घेऊन यायची होती. माझ्यासोबत फौजी पण निघाले. हे आहे आमचं शेत जिथं आम्ही मूग लावलेला आहे. तर मुगाच्या शेंगा मस्त खायला आल्या होत्या. मुगाच्या शेंगा खात खात आम्ही गप्पा मारत होतो. तर ही गोष्ट मला आठवली माझ्या लहानपणीची. जेव्हा मी लहान होते तेव्हा वेळामोशाला आम्ही गेलो होतो शेतात आणि सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि सर्वजण आंब्याच्या झाडाखाली झोपले होते. त्यातच माझ्या पप्पांनी मला सांगितलं की पलीकडच्या वावरामध्ये भुईमुगाच्या शेंगा आहेत, जा घेऊन ये, आपण सर्वजण खाऊयात. भुईमुगाच्या शेंगा आणायला गेले तर आनंदाने 1 घंटा फिरले, सर्व झाडांना पाहिलं, वरती कुठेही एकही शेंग दिसली नाही. वैतागून वापस आले आणि पप्पाला सांगितलं, पप्पा एकही झाडाला शेंग नाही लागली, बहुतेक कोणीतरी आपली शेंगा तोडून नेल्या. पप्पा मला घेऊन गेले सोबत आणि एक झाड पकडला आणि उपसून काढलं आणि खाली बघते तर काय चक्क एवढ्या मोठ्या भुईमुगाच्या शेंगा होतं. त्यावेळेस मला समजलं की भुईमुगाच्या शेंगा झाडाच्या वर नसतात तर जमिनीच्या खाली लागतात. त्यावेळेस मला खूप हसायला आलं, पण तेव्हा मी लहान होते, मला काही समजायचं नाही, पण आता मला व्यवस्थित समजतं. तर हे आमचं लिंबाचं झाड आहे ज्याला खूप सारे लिंब लागतात. सकाळीच पप्पाने एका काकांना लिंब तोडून दिली होती, कारण त्यांच्या घरी पाहुणे येणार होते आणि खूप सारी हिरवेगार लिंब लागली होती. काही दिवसांनी पिवळेही होऊन जातील. तर असेच गप्पा मारत मारत आम्ही पोहोचलो कोथिंबीरच्या झाडापाशी, जिथे खूप सारी कोथिंबीरच्या अलीकडे गवत लागले होते. मग माझ्या मनात विचार आला की चला बसल्या बसल्या तेवढंच गवत काढून घ्यावं, म्हणून मी गवत काढत बसले. तेवढ्यातच फौजींनी जे आहे तो व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवत बनवत त्यांनी एक गोष्ट मला जी बोलली ती तुम्हाला हे ऐकवते मी, की त्यांनी मला काय बोललं. रोजानं बाई आणलेली आहे, दररोजचे 1000 रुपये. मग आता गवत काढायचे 1000 रुपये भेटणार म्हणल्यावरती मी खूप मनावर घेतलं आणि सर्व जी साईडची गवत आहे ती काढून टाकली. त्यानंतर कोथिंबीरही काढली आणि त्याच्यामध्ये गौरवी लागली मला मदत करायला आणि फौजी पण काही बसतात होय, ते पण लागले मदत करायला. तर आता त्यांनी बोललं म्हणल्यावर ते त्यांच्याकडून 1000 रुपये घेणं हे महत्त्वाचंच आहे आणि मी घेतलेच. तर अशा प्रकारे आज थोडीशी गवत काढून मला 1000 रुपये भेटले. थँक्स फॉर वॉचिंग.